नमस्कार मंडळी. तर आज बरेच दिवसांनी मी मिनी ब्लॉग बनवते आहे आणि आज आम्ही एवढी जय्यत तयारी करून निघालेलो आहे गोव्याला जायला. ट्रेनची जर्नी इतकी काही खास नव्हती म्हणून ट्रेनला करूया आपण स्किप आणि गोव्याला पोहोचून सर्वात प्रथम आम्ही केली गाडी बुक, ज्या गाडीचा ड्रायव्हर खुद्द माझा नवरा होता. फटाफट मी माझी राक्षस बॅग गाडीत टाकली आणि आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. वाटेत ब्रेकफास्ट हादडून आणि गाडीत तेल भरून आम्ही पोहोचलो आमच्या गेस्ट हाऊसमध्ये, जे अंजुना बीच पासून फक्त 5 मिनिटच्या अंतरावर होतं. आमच्या ग्रुपमधील काही हुशार मुलांच्या टाइमपासमुळे आम्हाला या एकाच गेस्ट हाऊस वाल्यांनी बुकिंग दिली, कारण ऑलरेडी सगळा गोवा बुक झालेला होता. एनिवेज जो है अब यही है. तयारी करून आम्ही सर्व निघालो जेवायला. आता गोव्याला लोक फक्त 2च गोष्टीसाठी येतात, एक तर आणि दुसरी म्हणजे जेवण हादडायला. तर खूप गुगलला विचारून आम्ही पोहोचलो आमच्या ऐपतीच्या बाहेरच्या हॉटेलमध्ये, जिथे सुरमईचा एक पीस 800 रुपयाचा होता. पर अब कर भी क्या सकते हैं, जब लग ही गए तो और अच्छे से लगवा लेते नहीं. सुरमई फ्रायवरती आडवा हात मारून आम्ही निघालेलो आहे गोव्यातील अगुवाडा सेंट्रल जेल बघायला. गोवा गव्हर्नमेंटने या जेलला एका म्युझियम मध्ये कन्वर्ट केलेलं असून 2015 पर्यंत गोवामधील सर्वात मोठी जेल हीच होती. इथे एंट्री करण्याकरिता आपल्याला पे करायला लागतात 300 रुपये आणि या जेलमधून आपल्याला अरेबियन सीचा एक मनमोहक व्ह्यू बघायला मिळतो. इथे एक इंटरॅक्टिव्ह म्युझियम पण आहे, जिथे तुम्ही गोव्याचा इतिहास आणि कल्चर जाणून घेऊ शकता. गोव्याच्या या हेरिटेज वॉकला एक्सपिरियन्स करण्याकरिता तुम्ही इथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत येऊ शकता. तर हा होता आमचा गोव्याचा डे 1. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.